श्रीराम जय जय राम. भगवंताचे स्मरण ही सद्बुद्धी. परमेश्वर सर्व ठिकाणी भरलेला आहे, सर्व विश्व व्यापून आहे. मग त्याच्या अस्तित्वाची जाणीव प्रत्येकाला का होत नाही? ज्याची भावना प्रगल्भ झाली असेल त्यालाच परमेश्वराचे अस्तित्व जाणवेल, इतरांना नाही. म्हणून तशी भावना असणे जरूर आहे आणि ती उत्पन्न होण्यासाठी परमेश्वराच्या स्मरणाची आवश्यकता आहे. मी नामस्मरण करतो असे जो म्हणतो तो माझ्यावर उपकार करतो असे मला वाटते. कारण जी व्यक्ती नामस्मरण करते ती स्वतःचा उद्धार करून घेत असते, म्हणजे पर्यायाने माझ्यावर उपकारच करीत असते. बुद्धिवाद्यांना एक शंका अशी येते की परमेश्वर हा जर बुद्धिदाता आहे तर मग दुर्बुद्धी झाली तर तो दोष माणसाचा कसा म्हणता येईल? याला उत्तर असे की बुद्धिदाता परमेश्वर आहे हे अगदी खरे, पण त्या बुद्धीची सद्बुद्धी किंवा दुर्बुद्धी का होते हे पाहणे जरूर आहे. प्रकाश, काळोख या दोहोलाही कारण सूर्यच असतो. सूर्याचे अस्तित्व हे उजाडाला आणि नास्तित्व हे काळोखाला कारण आहे. तसे भगवंताचे स्मरण हे सद्बुद्धीला आणि विस्मरण हे देहबुद्धीला कारण आहे. म्हणून बुद्धिदाता परमेश्वर हे जरी खरे असले तरी सद्बुद्धी वा दुर्बुद्धी ठेवणे हे मनुष्याच्या हातात आहे. भगवंताचे स्मरण ठेवणे म्हणजे दुर्बुद्धी होणार नाही. म्हणून नेहमी भगवंताच्या स्मरणात राहावे आणि याला उपाय म्हणजे नामस्मरण. सर्व सोडून भगवंताच्या स्मरणात राहिले पाहिजे, परंतु व्यवहार नीट करून त्यामध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवणे हे त्याहीपेक्षा श्रेष्ठ आहे. भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेला आजचा दिवस आपण त्याच्याकडेच लावणे जरूर आहे. भगवंताचे अनुसंधान ठेवले म्हणजे दिवस त्याच्याकडे लागतो. अशा रीतीने आजचा दिवस भगवंताच्या अनुसंधानात घालविला तर आपल्याला नित्य दिवाळीच आहे. अनुसंधानात स्त्री पुरुष, श्रीमंत गरीब हे भेद नाहीत. इतर साधनांनी जे साधायचे ते नुसत्या अनुसंधानाने साधते. हाच या युगाचा महिमा आहे. इतर विषय मनात न येता एकाच विषयावर मन एकाग्र होणे याला अनुसंधान असे म्हणतात. भगवंताचे अनुसंधान हेच खरे पुण्य होय आणि हीच आयुष्यात मिळविण्याची एकमेव गोष्ट होय. एक भगवंताचे अनुसंधान ठेवा म्हणजे इतर सर्व गुण आपोआप मागे चालत येतील. भगवंताला अनन्य भावे अशी प्रार्थना करावी की देवा, प्रारब्धाने आलेले भोग येऊ देत, पण तुझे अनुसंधान मात्र चुकू देऊ नको. श्रीराम जय जय राम. नाम व अनुसंधान 24 तास चालायला पाहिजे. तेथे दुसरे एखादे वेळी गोष्ट वेळेवर न झाली तर त्याचा आग्रह नसावा. सगळं बरोबरच चाललं आहे अशी खात्री पाहिजे. श्रीराम जय जय राम. अजपाजप हा श्वासासारखा न लक्ष देता चालणारा सहज जप आहे. अजपाजप हा श्वासासारखा न लक्ष देता चालणारा सहज जप आहे. होतोय ही सुद्धा जाणीव नाही इतकं नाम घेतलं पाहिजे की तो सहजभाव झाला पाहिजे. पिंडच नाम बनला पाहिजे इतकं नाम मात्र घ्यायला पाहिजे. त्याकरता प्रपंचात जे घडतं त्याचा बिनतक्रार स्वीकार व्हायला हवा. मनातही हे असं का हे न येणं हे त्यातलं मर्म आहे. 1934-35 साली गोंदवलेकर महाराजांनी श्री बेलसरे यांना एक अभ्यास करायला सांगितला की तक्रार करायची नाही. तक्रार न करायचं उत्तम उदाहरण भागवतलाल भिक्षुत. तक्रारीला 2 अंगे असतात, एक वैयक्तिक आणि दुसरं सामाजिक. जशी तक्रार माझ्या बाबतीत नको तशी जगाच्या बाबतीत पण नको. सामाजिक अंग साधलं पाहिजे. तक्रार करणे म्हणजे भगवंत चुकला आहे असा त्याचा अर्थ होतो. सरळ बरोबरच चाललं पाहिजे अशी खात्री पाहिजे.
याच्या उलट काही बाजू आहे असं मनात सुद्धा येता कामा नये. असं आहे ना, त्यावर उपाय करा, पण तक्रार करू नका. असं कसं? असं म्हणू नये. तिथे चूक नाहीच आहे. ती चूक आहे असं मला वाटलं, कारण आपण देहबुद्धीने बघणारी माणसं. ते सुटलं पाहिजे. तक्रार नाही असा एकच मनुष्य बघितला, तो म्हणजे श्री भाऊसाहेब केतकर. तक्रारीचा परिहार करण्याकरता सर्व करावं, पण नको बो आहे हा विचार करणं चूक आहे. प्रपंचात कमी जास्त व्हायचंच, परमार्थात समरस व्हायला पाहिजे. व्यवहारातला पिंड असमाधानाचा बनलेला आहे, तो बदलला पाहिजे. मी असा आहे खरा, माझा स्वीकार करा, ही प्रार्थना करायला हवी. परमात्म्याने अनंत माणसं निर्माण केली, पण एकसारखा दुसरा नाही. त्यामध्ये मी एक आहे. त्यामुळे मी हा असा का, ही तक्रार नको. मी आहे हा असा आहे. मला तुम्हाला हवा तो आकार द्या, बनवायचा असेल तसा बनवा. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम.